नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आता दिवाळी आली आहे तर दिवाळीसाठी अशी शेव कशी करायची आहे, त्याच्यात मोहन वगैरे काही न टाकता असे चांगले खुसखुशीत आणि कुरकुरीत शेव दाखवणार आहे. त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते दाखवते. हे 1 किलो बेसन पीठ आहे, हे दळून आणलेले आहे घरनं. त्यासाठी एक बारीक वाटी तेल आहे, लाल तिखट, मीठ, हळद आणि ही एक मोठी लसणाची कांडी मी सोलून घेतली, ओवा आणि जिरं. आता ओवा, जिरं आणि लसूण ह्याची मी पेस्ट करणार आहे आणि मोहन न टाकता कशी शेव करायची ते करताना दाखवते तुम्हाला. चला, आपण लसूण, जिरं आणि ओवा मिक्सरमधनं मी काढून घेतलाय आणि असा गाळणीने गाळून घ्यायचा तो, की त्यात खाली असं काही पडलं नाही पाहिजे. एकसारखं गाळून घ्यायचं. त्याचं एवढं पाणी, जास्त पाणी पण नाही घालायचं, थोड्याच पाण्यात हे मिक्सरमधनं काढायचं आहे. आता त्याचप्रमाणे आपण हे तेल आणि थोडंसं पाणी आणि मीठ घालून मिक्सरमधनं काढणार आहे. हे जे तेल घेतलं ना ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढणार आहे. तर थोडंसं मीठ टाकणार आहे तेलामध्ये आणि पाणी. हे तेल आणि आपण पाणी मिक्सरमधनं काढलंय, असं झालं पांढरं. चला, आता पीठ मळून घेऊ. पहिले डाळीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. त्यात घालणार आपण मीठ, थोडी हळद, हे लाल तिखट आहे. लाल तिखट झाले की आपण टाकणार आहे हिंग, आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे आपण. हे सगळं मिक्स करून घ्यायचं, तसं गाठी नाही राहिलं पाहिजे कशाच्या पण. आता जे आपण लसूण, जिरं आणि ओव्याचं पाणी केलं ते टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे पण मिक्स करून घ्यायचं. पाणी लागलं तर आपण थोडं थोडं घालून मळणार आहे. आता जे तेल आणि पाणी मिक्सरमधनं काढलं ते टाकणार. आपण काही मोहन टाकलं नाही, ह्याच्या ह्याने पण छान चकली होते, असे शेव होते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकत्र. आता थोडं थोडं पाणी घालून आपण मळणार आहे. हाताने मळून घेऊ. हे सगळं मिक्स झालेलं आहे. आता पीठ कसं मळायचं ते दाखवते. आपण जे भांड्यात तेलाने हे केलं ना त्याच्यातच मी पाणी घेतले, थोडं थोडं घालून. एका डायरेक्शनने फिरवायचं.
जी हवा असते ती निघून जाते आणि आपली शेव चांगली होते. खूप फेसून घ्यायचं हे पीठ आता. थोडं 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 पाणी घालून आपण मळून देतो. एकच साईड फिरवा, एकाच साईडने फिरून घ्यायचं आपल्याला. बघा कुठं गाठी वगैरे काही राहिलेलं नाही आहे. अजून थोडं पाणी लागेल. पीठ मळून झालं आपलं. कसं हे असं खाली पडलं पाहिजे. तर आपलं हे पीठ चांगलं झालं. चला आता 5-10 मिनिटं याला मुरवत ठेवू आणि तळायला घेऊ शकतो. 10 मिनिटं झाली आता. बघा आपलं पीठ छान झालेलं आहे. तेल पण तापायला ठेवलं आहे. आता आपण शेव घालून घेऊया. त्याच्यासाठी मी असा पितळाचा सोरा घेतला. तुमच्याकडे कोणता आहे त्याने करा. सोऱ्या भरून घ्यायचा. चला तेल पण इथं आपलं चांगलं तापलंय. शेव नेहमी मोठ्या आचेवरच तळायची, बारीक करायचं नाही. चला तर आपलं तेल पण तापलंय. बघा आपण जे टाकलं होतं ते वर आलेले. हे असं वर आले की आपलं ते तापलं. आपला पहिला दाणा टाकून झालाय. एक बाजू पूर्ण होऊन द्यायची. झाली शेवटी अशी वर तळून येते. एक बाजू झाली की आपण दुसरी बाजू पलटणार आहे. एक बाजू आता वर आली. एक दोनदाच भाजायचं. एक अशी एक पलटी करायची आणि एक असं. एक बाजू झाली आपण पलटी करूया. पलटी केली. एक बाजू खाल्लं झाली. आता ही दुसरी बाजू तसंच आपण तळून घेऊ. दुसरी बाजू पण आपली छान तळून झाली. बघा असं वर आलं की समजा आपली शेव झाली आहे. आपली काढून घेऊ. बघा किती छान झाले. रंगही छान आला.
आणि या पद्धतीने आपण शेव तळायला घेऊ. दुसरा घाणा टाकतो आपण. चला आपली इथं शेव तळून झालेली आहे. शेव कशी झाली ते बघा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर. संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे घराणे.